अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 16 फेब्रुवारी शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे रथ सप्तमी। बघा, हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील 7व्या दिवशी येत असतो आणि म्हणून या दिवसाला खरं तर रथ सप्तमी असं म्हटलं जातं। बघा, या दिवशी सूर्याची पहिली किरणे ही पृथ्वी तलावरती पडली होती आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते। खरं तर रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याच्या पूजनाला, सूर्याला अर्घ्य देण्याला, स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला सूर्याची पूजा करायची आहे, आराधना करायची आहे, अर्घ्य द्यायचा आहे, पण त्यासोबत उद्याच्या दिवशी आपल्याला पवित्र स्नान आणि त्यासोबत आपल्याला दान धर्मही करायचा आहे। बघा, ज्यांच्याही आजूबाजूला धार्मिक स्थळं असतील, तुम्हाला उद्या दिसेल की खूप लोक तिथे गेलेले आहेत। म्हणजे उद्याच्या दिवशी स्नानाचं महत्त्व हे विशेष आहे आणि त्यामुळे असंख्य भाविक, असंख्य लोक जे आहेत ते धार्मिक स्थळी जाऊन तिथे स्नानाचं जे आहे ते पुण्य मिळवतील। बघा, आता प्रत्येकालाच धार्मिक स्थळी जाणं शक्य होईल असं नाही। बऱ्याच वेळा आपल्यापासून ही स्थळं खूप लांब असतात। आपली इच्छा असते उपाय आणि सेवा करण्याची, आपली इच्छा असते तिथे जाऊन स्नान करण्याची, ते पुण्य मिळवण्याची, पण आपल्याला होत नाही शक्य, कारण ते लांब असतं। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे किंवा अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या आपल्याला आपल्या घरातील पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। जर उद्याच्या दिवशी तुम्ही या पाण्याने किंवा या वस्तू घालून जर स्नान केलं तर संपूर्ण रथसप्तमीच्या दिवसाचं किंवा संपूर्ण रथसप्तमीच्या सणाचं जे फळ आहे ते तुम्हाला लाभेल। सूर्याची विशेष कृपा आयुष्यभर तुमच्यावरती राहील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, विघ्न यांचा नाश होईल, दारिद्र्य संपत जाईल, विघ्न टळत जातील आणि तुमच्या इच्छित ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील। कुठलीही सेवा असेल, कुठलीही पूजा असेल, बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पवित्र स्नान। जर उद्या तुम्ही या पद्धतीने स्नान केलं तर संपूर्ण वर्ष तुमचं चांगलं जाईल। संपूर्ण वर्षभरामध्ये येत असणारी किंवा आलेली जी संकट आहेत ती तुमच्या आयुष्यातून निघून जातील, दारिद्र्य संपेल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, अडथळे दूर होतील। आता काय उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात घालायच्या आहेत, ज्या वस्तू घातल्याने संपूर्ण धार्मिक स्थळाचं पुण्य तुम्हाला लाभेल, हे सगळंच तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्या आपल्याला लवकर उठायचंय। तुम्ही सांगाल की ताई रोज सांगतेस लवकर उठ, खरं तर रोज नाही सांगत, जेव्हा महत्त्वाचे दिवस असते तेव्हाच मी तुम्हाला सांगते। उद्या आपल्या सूर्याचाच जन्मदिवस आहे, आपल्या सूर्यदेवतांचा जन्मदिवस आहे। त्यांची पहिली किरणे आपल्या पृथ्वी तलावरती पडलेली होती, त्यामुळे उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। मग आपल्याला सूर्योदयापूर्वी उठणं हे तेवढंच आवश्यक आहे। प्रयत्न करा 5-5:30च्या दरम्यान उठण्याचा। ठीक आहे, उठल्यानंतर जेव्हा तुम्ही अंघोळीसाठी आपल्या बाथरूममध्ये जाल तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल। तुम्हाला एक अर्धा झाकण गंगाजल टाकायचं आहे, अर्धा झाकण गोमूत्र घालायचं आहे, 2 ते 4 केशराच्या काड्या घालायच्या आहेत, त्यासोबत तुम्हाला लाल रंगाचं रक्तचंदन घालायचं आहे। बघा, ज्यांच्याकडे लाल रक्तचंदन असेल, खरं तर हे सूर्यदेवांना अत्यंत प्रिय असणारं आणि त्यांच्या सेवेत, पूजेत, विधीत वापरलं जाणारी ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे। समजा प्रत्येकाकडेच रक्तचंदन असेल असं नाही, तुमच्याकडे जर लाल रंगाचं रक्तचंदन नसेल तर तुम्ही फक्त कुंकू थोडंसं, अगदी एका चिमटीमध्ये थोडंसं कुंकू घातलं तरीही चालेल। थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत आणि त्यासोबत तुम्हाला लाल रंगाच्या फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्यासोबत तुम्हाला थोडेसे चिमटीमध्ये घेऊन पांढरे तीळ घालायचे आहेत, कारण रथसप्तमीच्या दिवशी पांढऱ्या तिळाचे उपाय हे विशेष महत्त्वाचे मानले जातात। उद्याचा जो दिवस आहे तो पांढऱ्या तिळांचा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। ठीक आहे,
ह्या सर्व वस्तू ज्या तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत त्यातील जेवढ्या वस्तू भेटतील तेवढ्या वस्तू त्या अंघोळीच्या पाण्यात घालायच्या आहेत आणि ते सर्व मिक्स करायचं आहे. आणि ओंजळीने जसं सूर्याला अर्घ्य देतो सेम त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरून शरीरभर उतरेल अशा पद्धतीने ही पहिली ओंजळ तुम्हाला उतरवायची आहे. अशा तुम्हाला 3 ओंजळी आपल्या तोंडावरून शरीरभर तुम्हाला उतरवायचे आहेत पाण्याने, जसं सूर्याला अर्घ्य देतो सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने. आणि मग त्यानंतर आपलं जे पुढचं स्नान असेल ते पुढचं स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम सूर्य देवाय नमः, ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. ठीक आहे. स्वच्छ स्नान करून झालं की त्यानंतर एक छोटासा तांब्या घ्यायचा आहे. पितळेचा असेल तर तो घ्या, तांब्याचा असेल तो घ्या, पंचधातूचा घ्या, कुठलाच नसेल स्टीलचा घेतला तरीही चालेल. याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, थोडं हळद कुंकू घालायचं आहे, अक्षदा घालायच्या आहेत, तांदळाचे जे दाणे, अक्षदा म्हणजे तेच तांदळाचे दाणे, फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आणि हे जे तांब्याभर पाणी आहे, अर्धा तांब्या किंवा 1 तांब्याभर जेवढं तुम्ही घेतलेलं आहे, हे सर्व घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर निघायचं आहे आणि सूर्य देवतांना तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आयुष्यामध्ये असलेली संकट, विघ्न, नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य जे काही असेल ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठीही तुम्हाला विनंती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. यानंतर घरामध्ये येऊन मग तुमची जी काही कामे असतील ती तुम्ही करू शकतात. बघा, उद्याचा दिवस जो आहे तो सूर्याला अर्घ्य देण्यासाठी, स्नान करण्यासाठी आणि त्याचबरोबर दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू दान करायच्या आहेत तर शक्यतो लोखंडाच्या वस्तू तुम्ही दान करा. काळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात त्या दान करा. चपला दान करू शकतात. लोखंडाची भांडी वगैरे भेटतात त्या वस्तू तुम्ही दान करू शकतात. काळे तीळ किंवा पांढरे तीळ दान करू शकतात. खाण्याचा कुठला पदार्थ असेल तो दान करू शकतात. त्याचबरोबर काळ्या रंगाच्या तेळामध्ये तळलेले जे पदार्थ असतात तेही पदार्थ तुम्ही उद्याच्या दिवशी दान करू शकतात. बघा, उद्याचा जो दिवस आहे हा दिवस आपल्या आयुष्यातील संकटे आणि अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर या पद्धतीने तुम्ही स्नान केलं, याच पद्धतीने तुम्ही दान केलं, म्हणजे 5 रुपयाची वस्तू, 10 रुपयाची वस्तू जरी तुम्ही दान केली ना तरी असंख्य पटीने फळ लाभेल. त्याचबरोबर या पद्धतीने स्नान केलं, बाधा, नकारात्मकता ह्या सगळ्यातून तुमची मुक्तता होईल. आणि जर उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिले तर वर्षभर तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती राहील. अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. उद्याच्या दिवशी आवर्जून या गोष्टी नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.